गुरु रविदासजी विचार मंच धुळेच्या वतीने संत रविदास महाराज जयंतीनिमित्त अभिवादन। धुळे शहरातील पांझरा नदी किनारी असलेल्या संत शिरोमणी गुरु रविदास महाराज उद्यान येथे आज दिनांक 12 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता प्रतिमा पूजन, प्रबोधन व संध्याकाळी दीपोत्सव साजरा करण्यात येणार असून विविध कार्यक्रम पार पडले। तर सकाळी 12 वाजता या ठिकाणी अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला। यावेळेस संत गुरु रविदास महाराज यांचे प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून जयघोष करण्यात आला। तर यावेळी माजी महापौर प्रतिभाताई चौधरी, कांतीलाल चौधरी, ईश्वर दुरेकर, तहसीलदार सोनकांबळे, उपमहापौर नागसेन बोरसे, माजी नगरसेवक सिद्धार्थ जगदेव, माजी नगरसेवक नागसेन बोरसे, मार्गदर्शक संजयजी केसावलेकर, रामेश्वर चत्रे, बामसे प्रमुख गायकवाड सर तसेच आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सदर अभिवादन कार्यक्रम पार पडला। तर या कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष कन्हैयालाल साखरे, मार्गदर्शक सुनील केसावलेकर, उपाध्यक्ष मोहन परदेशी, अजय पानसे, लक्ष्मण चित्ते, पंकज बर्वे, भारतजी शिंदे, मानसी बर्वे, रेणुका कांजरेकर, पामलजी शिंदे, टीनाजी बर्वे, प्रेरणा चत्रे, उर्वशी चत्रे, पूजा साखरे, वंदना केसावलेकर, भावना पवार, कोमलजी बर्वे आदी सर्व पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला। कार्यकर्ते आणि संचालक मंडळ यांचं मी अभिनंदन करतो। एवढा छान आणि सुसंस्कृत कार्यक्रम त्यांनी अरेंज केलेला आहे, त्याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो। मला त्यांनी आणि माझ्या जय गुरु रविदास जी, जय गुरु रविदास जी, जय गुरु रविदास जी। संत शिरोमणी गुरु रविदास जी विचार मंच यांनी आयोजित केलेला, त्यांच्या कार्यकर्त्यांनी आयोजित केलेला, साखरेजी त्याचप्रमाणे प्रमुख मार्गदर्शक मुन्नाभाई केसावलेकर आणि सभासद उपस्थित सर्व बंधू भगिनी सर्वांचा मी या कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत करतो। इतक्या छोटेखाली चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो। त्यांच्या कार्यक्रमाची दखल पूर्ण देशामध्ये घेतली गेलेली आहे। शैक्षणिक कार्यामध्ये फार मोठं काम याचं योगदान आहे। लहान लहान पोरांना इथे सक्षम नाही आहेत अशा मुलांना एकत्र आणून त्यांना मार्गदर्शन करून, परीक्षेविषयी मार्गदर्शन करून, त्याच्या टेस्ट सिरीज घेऊन, तसेच शाळेमध्ये जाऊन परीक्षण करून शाळेमध्ये काही कमतरता असतील तर त्याची पूर्तता करण्यास लावून या मंडळाने फार मोठं कार्य केलेलं आहे। त्यांच्या कार्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। त्यांच्या वतीने आज या ठिकाणी संत रविदास महाराज यांची जयंती आहे आणि त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने इथे त्यांना माल्यार्पण अर्पण करण्याच्या कार्यक्रमाचं आयोजन संत रविदास महाराज विचार मंचचे मुन्ना भाऊ असतील, तसेच कन्हैया भाऊ साखरे, तसेच आमच्या प्रभागातील सर्व मोची समाजाचे सर्व पदाधिकारी, संत रविदास महाराज विचार मंचचे सर्व पदाधिकारी व आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी माल्यार्पण करण्यासाठी आलेले होते। आपण पाहतो की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि संतांनी जे आपल्याला विचार दिलेले आहेत त्या संतांच्या विचारांचं अनुकरण करून आपण आपला जीवनाचा प्रवास करायचा। ज्यांनी केलं आणि ज्या काळात केलं ते भारताचे पहिले समाज परिवर्तनकार गुरु रविदासजी यांची आज जयंती। समाज परिवर्तन, समाज विकास आणि समाज सुधार कशामुळे होणार? समतावाद, माणुसकी या ज्या काही संकल्पना आहेत यांना कसा रुजवावं समाजामध्ये, आणि सर्वात महत्वाचा एकच माणूस दुसऱ्या माणसावर कसा राज्य करू शकतो? एक माणूस खालच्या दर्जाचं काम करणार आणि दुसरा माणूस फक्त ज्ञानार्जनाचं आणि ज्ञान घेण्याचं काम करणार, आणि ही रूढी परंपरा 5000 ते अनेक जास्त वर्षांपासून चालत आलेली। बाबासाहेबांनी, मला तारीख नाही माहीत, पण पहिली जयंती रविदासांची त्यांनी बनवली
पार्लमेंटमध्ये आणि तिथून एक ज्ञानसूर्याने दुसऱ्या ज्ञानसूर्याचा शोध समाजाला दिला. संत शिरोमणी गुरुदास हे जगातले पहिले तत्वज्ञानी होते. त्यांचं जे तत्वज्ञानी ते जगाच्या पाठीवर सर्व लोकांनी मान्य केलेलं आहे आणि ते आजही लोकांना प्रेरणादायी ठरत आहे. असे राष्ट्रीय संत शिरोमणी गुरुदास महाराज यांची 648वी जयंती गुरुदासजी विचार मंच संत शिरोमणी गुरुदास महाराज उद्यान इथे साजरी करत आहे. हे साजरी करण्याचा हेतू असा की ह्या जागेला पहिले जे इतिहास लाभलेला आहे. इथे 1944 मोठी समाजाची दफनभूमी होती. त्या दफनभूमीच्या मंदिरात संत रविदास महाराज उद्यान इथे आपली अस्मिता होती आणि त्या अस्मितेला अनुसरून संत रविदास महाराज उद्यान हे नामकरण केले गेलेले आहे आणि त्या नामकरणाच्या अनुषंगाने संत रविदास जयंती साजरी करत आहोत. गुरुदासजी विचार मंचचे सर्व आयोजक मार्गदर्शक सुनीलजी केसावलेकर, संजयजी केसावलेकर, मोहनजी परदेशी, मानसीजी बर्वे, प्रेरणाजी छत्रे, अजयजी पानसे, रेणुकाजी कांद्रेकर, सुधीजी केसावलेकर, लक्ष्मणजी चित्ते, पायलजी शिंदे, कोमलजी बर्वे, पंकजजी बर्वे, वंदनाजी केसावलेकर, उर्वशी छत्रे, भारत शिंदे, स्वाती जुगलकर, पूजाजी साखरे, अभिषेकजी छत्रे, ज्योतिजी काळकर, निलिमाजी काळकर, दुयमजी केसावलेकर, टीनाजी बर्वे, काजलजी कुरील, आकाशजी रेवालीकर, दिशाजी जुगलकर, भावनाजी पुकार. गुरुदास विचार मंचचे समाजात विविध प्रकारचे उपक्रम आहेत. संविधानिक लढाई म्हणून संत रविदास मोची समाजाची दफनभूमीसाठी जी लढाई लढली गेली ही लढाई तर फार पूर्वीची होती. 1974 पासून सुरू होती. पण आज तिला रूपांतर करून गुरुदास विचार मंचने माननीय उच्च न्यायालय इथून याचिका दाखल करत ते निर्णय लावून आज जागा आपल्याला संपादन केली गेली आहे. दुसरा विषय गाण्याला नामकरण देण्याचा. तिसरा विषय 2018 पासून संत रविदास महाराजांचे विचार प्रसारित करणे. संत रविदास महाराजांचे दोहे विचार हे प्रसारित करण्याचा मंचचा कार्यक्रम सुरू आहे. 2 वर्षापासून आम्ही शिक्षण संस्कार शिबिर समाजाचा जो मूळ मुद्दा ढाचा म्हणतो आपण त्याला समाजाचा ढाचा त्या ढाच्यावर त्या बेसवर समाज उभा राहतो, देश उभा राहतो, परिवार उभा राहतो. शिक्षण या विभागात सुद्धा आम्ही कार्य करत आहोत आणि 2 वर्षात यावर कार्य करताना खूप मोठे यश आम्हाला मिळाले आणि साथही मिळाली समाजाची. समाजातील सर्व स्तराच्या लोकांचा या कामामध्ये सहभाग आहे. विशेषतः मोठी समाजामध्ये पहिले महिला लोक कामाला ह्या सामाजिक कामाला पुढे यायचे नाही. एज्युकेशन फील्डमध्ये सरत असतं. त्या सर्व महिला त्यांच्या घरातील जे लोक आहेत त्यांना सुद्धा मी वंदन करतो की ते ह्या कामासाठी आपल्या मुलींना सुद्धा प्रेरित करतात की समाजाच्या या मोठ्या कामासाठी तुम्ही या. आणि वरिष्ठ लोक समाजातले जे गणमान्य लोक आहेत ते सुद्धा आम्हाला या कामासाठी खूप मदत करतात. समाजासाठी काय करता येईल जेणेकरून समाज पुढे जाईल यासाठी त्याचीही मार्गदर्शन आम्हाला मिळतात वेळोवेळी. राजकीय पाठबळ जर बघितलं गेलं तर आम्ही अजून काही राजकीय पाठबळासाठी काम करत नाही. तर हा एक सामाजिक उपक्रम आहे. पहिले घर चांगला बनवायचा, मग समाज चांगला बनवायचा आणि मग देश घडवायचा या उद्देशाने मंच काम करत आहे आणि हळूहळू सर्व स्तरावर आम्ही त्या विषयावर काम करू जेणेकरून समाजाची, परिवाराची, देशाची प्रगती होईल. या कामामुळे आम्ही यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. सर्वांना सप्रेम जय रविदास आणि सर्वजण आले सर्वांना मनपूर्वक धन्यवाद आणि जयंतीच्या सर्व भारतवासियांना
संत शिरोमणी गुरुदास महाराजांच्या जयंतीच्या सर्व भारतवासियांना शुभेच्छा देतो. माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.